नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवस आणि नवीन पोर्ट. आम्ही आता पोचलो आहे जेद्दाला, सौदी अरेबियाला. अँकर एरिया फुल असल्यामुळे आम्ही काल रात्रीपासून ड्रिफ्टिंगच करत होतो आणि आता बर्थिंग करण्यासाठी निघालो आहे. माझी रोरो वेसल आहे आणि रोरो वेसलला मॅक्झिमम टाईम पायलट ऑन अरायवलच असतो. रोरो वेसल म्हणजेच जी गाड्या लोड करते, कार्गो प्लस सेमी व्हील कार्गो लोड करते प्लस गाड्या लोड करते ती. आणि आमची कॅपॅसिटी बघता आमची वेसल लोडिंग देखील 7-8 तासात कंप्लीट करून परत रेडी टू सेल होते. ही जी रोरो दिसते ती आमचा कार्गो ज्या बर्थला रेडी होता त्याच बर्थला लोडिंग करत होती आणि त्यामुळे आम्हाला काल रात्रीपासून वेट करावं लागलं. सो आता ती डेस्टिनेशनला निघाले. सो आम्ही पण आता पोर्टमध्ये एंट्री करतो आहे. सकाळी 8 ते 8:30च्या सुमारास आम्ही बर्थिंग केली आता आणि आमचं जहाज गाड्या लोड करण्यासाठी रेडी आहे. सर्व पेपर देखील क्लिअर केलेत आणि बघता बघता लोडिंग चालू झालं आहे आणि एकामागोमाग एक गाड्यांची रांग लागली आहे. ही माझी पहिलीच रोरो आहे. सो इंडियामध्ये लांबून बघितलेली ऑडी, मर्सडीज, BMW, मस्टँग जवळ बघण्यात एवढा आनंद होता की व्यक्त पण करता येत नव्हता. नॉर्मली मिडल क्लास माणूस या गाड्यांचा एक्सपिरियन्स घेता येईल याचा विचार पण करू शकत नाही आणि तो मी देखील केला नव्हता. बघितलं तर दुपारचे 12 वाजलेले. मी माझी ड्युटी संपवली आणि जेवायला गेलो. जेवणात आज फ्राईज, सलाद, चिकन, ज्यूस असे खूप काही पदार्थ होते. 12 ते 6 आराम केला आणि परत ड्युटीला निघालो आहे. संध्याकाळचं हे दृश्य एकदम आरामदायी होतं. ड्युटीला जाऊन बघतोय तर 90% लोडिंग पूर्ण झालं होतं. म्हणजेच एक 25-30 गाड्याच बाकी होत्या. सर्वात शेवटी पॉवर स्टार्ट न होणाऱ्या गाड्या फोर्कलिफ्टने लोड केल्या. लोडिंग पूर्णपणे कंप्लीट झालं होतं. जवळजवळ आम्ही 280 ते 285 गाड्या लोड केल्या होत्या आणि लोडिंग कंप्लीट झालं होतं आणि सर्वजण सेलिंग कधी होते याची वाट बघत होते. लोडिंग कंप्लीट झालं होतं म्हणून जेवायला गेलो आणि संध्याकाळचं जेवण करता करता असं समजलं की आज रात्री निघायचं आहे म्हणून रूट मारायला गेलो. तुम्हाला समजण्यासाठी एका सॉफ्टवेअरवरती मी हा रूट ड्रॉ करतो आहे, नाहीतर रूट हा पेपर चार्टवर देखील ड्रॉ केला जातो. तर आत्ता आम्ही आहोत इथे जेद्दामध्ये. आम्हाला हा रूट पास करायचा आहे. तो आहे ॲप्रॉक्सिमेटली 631 नॉटिकल माईल आणि तो आम्ही 2 दिवस आणि 15 तासमध्ये पूर्ण करणार आहोत. आणि तसं बघायला गेलं तर सुएझ कॅनल असल्यामुळे हा खूप बिझी रूट आहे, कारण की सुएझ कॅनल पास करणारे आणि तिकडून येणारे पण खूप जास्त वेसल या रूटला असतात. हा इथे आहे तो पोर्ट तौफिक, इजिप्त. इथे आम्हाला कार्गो डिस्चार्ज करायचा आहे आणि हा पोर्ट खूप छोटा आणि खूप कॉम्प्लिकेटेड पोर्ट आहे. आणि हा तुम्हाला बाजूला अजून एक मार्ग दिसतोय, तो म्हणजे सुएझ कॅनलची एंट्री आहे. आम्ही रात्री 2:45ला इंजिन स्टार्ट केलं तर एक्झॉस्टमधून खूप साऱ्या फ्लेम्स निघत होत्या, पण प्रॉब्लेम काहीच नव्हता. सो पायलट ऑनबोर्ड झाला आणि आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो. एवढ्या महागड्या जास्त आणि क्लास 1 गाड्या सोबत कॅरी करणं हा एक वेगळाच अनुभव होता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या गाड्या होत्या, त्यात काय वेगळे फीचर्स होते हे सर्व दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्त व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल.